नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 20 नोव्हेंबर 2022 वार रविवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. डेंग्यू व चिकनगुनिया याबाबत आपण सर्वसाधारण माहिती जाणून घेऊया. डेंग्यू व चिकनगुनिया ताप हा विषाणूपासून होणारा आजार असून या रोगाचा प्रसार एडिस डासाच्या मादीपासून होतो. या रोगाचा अधिक्षयन काळ हा 5 ते 7 दिवसाचा आहे. डेंग्यू व चिकनगुनियांची लक्षणे याप्रमाणे आहे. यामध्ये तीव्र ताप येणे, तीव्र डोकेदुखी, स्नायूदुखी व सांधेदुखी, उलट्या होणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, अंगावर पुरळ येणे, रक्ताची उलटी होणे, जास्त तहान लागणे व तोंडीला कोरड पडणे. तर डेंग्यू व चिकनगुनियाची प्रतिषेधात्मक उपाययोजना याप्रमाणे आहे. संपूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरणे, मच्छरदाणी वापरणे, पाणी साठे दर आठवड्यातून एकदा पूर्ण रिकामे करणे, घासून स्वच्छ कोरडे करणे व कोरडा दिवस पाळणे, परिसर स्वच्छता राखणे, निरुपयोगी टायर, नारळाच्या करवंट्या, मोकळी डब्बे, बादल्या इत्यादी निरुपयोगी वस्तूंची विल्हेवाट लावणे, डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे, धूर फवारणी करणे, कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका अमरावती. संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. एकीकडे अतिशिकस्त इमारतीवर मनपाची कारवाई होत असताना शनिवारी रात्री अचानक सराफा बाजारातील खरया मार्केटचा छताचा भाग कोसळल्याने मोठी जीवितहानी टळली. याच घटनेची ब्रेकिंग आमच्या सिटी न्यूजने प्रसारित केली असता मनपा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. अतिशिकस्त असलेली खरया मार्केट आता सील करण्यात आली आहे. एकीकडे प्रभात चौक जवळील इमारत दुर्घटनेत 5 कामगारांचा जीव जाणे, त्यावर मनपाने सर्व अतिशिकस्त इमारतीवर JCB चालवण्याची धडक मोहीम राबवली असता शनिवारी रात्री 8:30 वाजताच्या दरम्यान सराफ बाजारातील खैरिया मार्केटच्या वरील स्लॅबचा भाग अचानक कोसळला. यावेळी आपली सोने आभूषण दुकाने बंद करीत असताना व्यावसायिकाने दुसरीकडे धाव घेतल्याने 3 ते 4 जणांचा जीव वाचला. अचानक मोठा आवाज ऐकताच सर्व सोने आभूषण व्यापाऱ्यांनी बाहेर धाव घेतली. हीच माहिती मिळताच आमच्या सिटी न्यूज चमू सुद्धा रात्रीच दाखल झाले. ही खैरिया मार्केटची इमारत 100 वर्ष जुनी असल्याची नागरिकांकडून माहिती मिळाली आहे. या मार्केटमध्ये साधारणतः 30 ते 32 सोने चांदी आभूषण प्रतिष्ठाने आहे. दररोज या मार्केटमध्ये मोठी वर्दळ असल्याने शनिवारी रात्री स्लॅबचा भाग कोसळला.
जर हाच स्लॅब सकाळच्या कोसळला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र सुदैवाने कोणती जीवितहानी घडली नाही. या घटनेने मनपा अतिक्रमण अधिकारी अजय बनसेलेसह मनपा झोन 5चे अभियंता मंगलेसह अनेक अतिक्रमण कर्मचारी दाखल झाले. येथील मार्केटमध्ये असलेल्या सर्व आभूषण दुकानदारांना आपल्या दुकानातील साहित्य बाहेर काढून दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले. गुस्से में आके 2-4 भी जब दुकान पत्थर मार दी, बोले पत्थर ही मारा, बोले देखो पत्थर नहीं मारा, बोले ऊपर से गिरा. रखो अपना बहुत वाला काम नहीं. या खैरिया मार्केटचे मालक सुनील खैरिया व संजय खैरिया यांना माहिती देण्यात आली आहे. ते संध्याकाळपर्यंत दाखल होऊन सोमवारी ही 3 मजली शिकस्ते इमारत जमीनदोस्त करण्यास सुरुवात होणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत अधिसेवेची निवडणूक मतदान प्रक्रियेला सकाळपासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकीला मतदारांचा जबरदस्त प्रतिसाद दिसून आलाय. शहरातील 2 मतदान केंद्रांवर 3ही पॅनलच्या उमेदवारांसह राजकीय पदाधिकारी, शिक्षक मोठ्या संख्येने दिसून आलेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अधिसभेची निवडणूक मतदान प्रक्रियेला रविवारी सकाळी 7:30 वाजतापासून सुरुवात झाली. शहरातील पंचवटी चौकातील श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयासह शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय मतदान केंद्रात हजारो मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. या निवडणुकीत एबीव्हीपी शिक्षण मंच पॅनल, जस्टिन पॅनल तर नोटा या 3 पॅनलमध्ये मुख्य लढत होत आहे. यातील प्रत्येक पॅनलचे मतदान केंद्राबाहेर बूथ लावून उमेदवारांनी मतदारांच्या भेटी घेतल्या. मतदान करायला थंडीच्या दिवसात सुद्धा दोन्ही मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली. रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा दिसून आल्या. आपल्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी उमेदवार मतदारांना आपले कार्ड देऊन नमस्कार करीत असताना दिसून आले. सिनेट निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील एकूण 18,000 मतदारांचा समावेश असून अमरावती शहरातील 11,000 मतदार रविवारी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. या निवडणुकीला विद्यापीठ प्रशासन सज्ज झाले असून निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पडत आहे. याबाबत 3ही पॅनलच्या उमेदवारांनी आपापली प्रतिक्रिया आमच्या सिटी न्यूजकडे स्पष्ट केली. मी जगदीश गोवर्धन नोटा पॅनलकडनं यावर्षी पहिल्यांदाच ही सिनेट निवडणूक लढवतो आहे. या ठिकाणी प्रचंड उत्साह पदवीधरांमध्ये आहे. ज्या महाविद्यालयाचं नाव संत गाडगेबाबा महाविद्यालय आहे, महाविद्यालयामध्ये झालेली घाण स्वच्छ करण्याचं काम नोटा अनेक वर्षापासून करीत आहे. त्याला प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळताना दिसतो आहे. नोटाच्या ज्या बेटी भाऊंनी जे काम केलेलं आहे आणि नोटा संघटनाचे प्रवीणजी रघुवंशी यांच्या माध्यमातून ही संघटना ज्या पद्धतीनं काम करत आहे, आज संपूर्ण अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, पुसद या सगळ्या ठिकाणावरून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे नोटा पॅनलला. यावर्षी मागच्या वेळेस 70% विजय होता. यावर्षी 100% विजयाची खात्री असणारं हे पॅनल आहे आणि विजय आमचा नक्कीच होईल, यामध्ये तीळमात्र शंका नाही. मी डॉक्टर कमलाकर प्रल्हादराव पायस जस्टिस पॅनलचा प्रमुख आहे आणि जस्टिस पॅनलच्या वतीने आम्ही एक भूमिका घेऊन पुढे जात आहोत. विशेषतः संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत, ज्या प्राध्यापकांच्या समस्या आहेत, त्यांना सोडविण्यासाठी, तसेच अमरावती विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये जगातील सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहे आणि त्यासाठी विद्यापीठाची भूमिका ही महत्त्वाची आहे. म्हणून त्या आत्महत्या कमी व्हाव्या, पूर्ण नष्ट व्हाव्या, यासाठीचा आमचा जाहीरनामा होता. प्राध्यापकांच्या प्रश्नावर आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक विचार करत आहोत. मी 10 टीचरमधून उभा आहे, जनरल कॅटेगरीमधून. मी सर्व मतदारांना, विशेषतः शिक्षक
आणि पदवीधरांना विनंती करतो की या ठिकाणी मतदानाला यावं आणि आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावावं, एवढीच विनंती मी करतो आहे. नमस्कार. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंचाच्या माध्यमातून मी प्रफुल्ल गवई SC कॅटेगरीमधून उभा आहे आणि निवडणूक लढवित आहे. निवडणुकीचा अजेंडाच आमचा असा आहे की सर्वांचं हित व्हावं. आम्ही मागील वर्षी सभागृहामध्ये सिनेटमध्ये असेल किंवा मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर म्हणून काम करत असेल, अतिशय महत्त्वाचे आणि मोलाचे आणि संवेदनशीलतेचे प्रश्न सातत्याने हाताळलेले आहेत. ते आमचे विद्यार्थी असो, ते आमचे प्राध्यापक असो, ते आमचे जॉब वर्कर असो, साफसफाई कर्मचारी असो, विद्यार्थ्यांच्या सायकलीचा प्रश्न असो किंवा विद्यार्थी शिक्षक कल्याण निधीचा प्रश्न असो किंवा आरोग्य निधीचा प्रश्न असो, अनेक प्रश्न म्हणजे साफसफाई कर्मचाऱ्यांना सुद्धा आम्हाला मतदान नसतानासुद्धा त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. संत गाडगेबाबाचा दशसूत्रीचा कार्यक्रम तंतोतंतपणे राबवण्याचं काम शिक्षण मंचाने केलेलं आहे. गाडगेबाबा जेव्हा म्हणतात की भुकेल्याला अन्न, चालेला पाणी, भोगल्या नागांना वस्त्र, सातत्याने ते करोना काळामध्ये सुद्धा शिक्षण मंचाने शिक्षक संघटनेच्या माध्यमातून पारधी पेढ्यावर जाऊन सुद्धा अन्नदानाचं वाटप केलं आहे. इथे समुपदेशन करण्याचं काम केलं. इथे शिक्षक कल्याण निधीच्या माध्यमातून आम्ही अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. अनेक गोष्टी म्हणजे CHP टीचरपासून सुद्धा परमनंट टीचरपर्यंत त्यांचा जर मृत्यू झाला तर भविष्यात 10 लाख रुपयाचा विमासुद्धा त्यामुळे लोकांना मिळणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी आमच्या इथे विद्यापीठामध्ये आरोग्य निधी क्रिएट केलेला आहे. शिक्षकांसाठी सायकलीच्या योजना आलेल्या आहेत. अनेक गोष्टी म्हणजे मागेल त्याला व्हॅल्युएशन, मागेल त्याला सगळ्या मॉडरेशन, सगळ्या गोष्टी. म्हणून मी नम्र विनंती सर्व लोकांना करतो की शिक्षण मंचाच्या सर्व उमेदवारांना आपण विजयी केला पाहिजे आणि हे अतिशय तोलामोलाचं जे काम शिक्षण मंचानं गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे ते आता पुढे करण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, एवढीच नम्र विनंती करतो. धन्यवाद. या निवडणुकीची मतमोजणी 22 नोव्हेंबरला होणार असून त्याच दिवशी निकाल सुद्धा लागणार आहे. श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत सिनेटची निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आपण पोहोचलेले आहे अमरावती शहरातील 2 मतदान केंद्र आहे. शिवाजी शिक्षण महाविद्यालय एक केंद्र आणि दुसरीकडे शिवाजी शारीरिक महाविद्यालय हे दुसरं मतदान केंद्र या अमरावती शहरातील मतदाराकरिता दिलेलं आहे. आणि तब्बल आज 11,500 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. अमरावती शहरातील 11,500 मतदानाचा या ठिकाणी मतदार आपला हक्क बजावणार आहे. सकाळी 7:30 वाजतापासून या ठिकाणी मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. अनेक उमेदवार या ठिकाणी अनेक मतदारांना भेटी घेत आहे आणि या ठिकाणी आता अमरावती विद्यापीठ अंतर्गत सिनेटच्या निवडणुकीमध्ये 3 पॅनलमध्ये ठिकाणी जंगी मुकाबला होण्याची शक्यता आहे आणि 22 नोव्हेंबरलाच मतदान मोजणीला सुरुवात होणार असून त्याच दिवशी निकाल लागण्याची शक्यता आहे. आता या निवडणुकीमध्ये कोणतं पॅनल बाजी मारणार हे आपल्याला 22 नोव्हेंबरच्या सायंकाळपर्यंत उघडकीस येणार आहे. आणि या ठिकाणी आता आपण पाहत आहे सकाळपासनं मतदारांनी या ठिकाणी गर्दी केली आहे. थंडीचे दिवस आहेत तरी आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरिता अनेक मतदार सकाळी 7:30 वाजतापासनं या 2 मतदान केंद्रावर पोहोचलेले आहे. 5:30 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरुवात राहणारच आहे. आणि अमरावती शहरात 2 मतदान केंद्र आणि तालुका स्तरावर अनेक या ठिकाणी मतदान केंद्र देण्यात आलेलं आहे. या सिनेट निवडणुकीमध्ये 3 पॅनलमध्ये मुकाबला होणार आहे. या 3 पॅनलमध्ये कोणतं पॅनल बाजी मारणार हे आपल्याला पाहावं लागेल. कॅमेरामॅन रोहित खडेसोबत मी अजय शृंगारे, पाहत रहा सिटी न्यूज अमरावती. सायन्सकोर मैदानावर सुरू असलेल्या विदर्भ कृषी महोत्सवाला राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी रविवारी भेट दिली. कृषी महोत्सवात लागलेल्या वेगवेगळ्या प्रदर्शनीची पाहणी करून शुभेच्छा दिल्यात. यावेळी शेती उपयोगी अनेक साहित्य सह उत्कृष्ट योजनाबाबत सदिच्छा व्यक्त केल्या. सायन्सकोर मैदानावर सुरू असलेल्या विदर्भ कृषी महोत्सवात अनेक प्रकारच्या जीवनोपयोगी प्रदर्शनी आकर्षण ठरत आहे. शहरातील सायन्सकोर मैदानावर 18 नोव्हेंबरपासून विभागीय कृषी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. भव्य महोत्सवात या ठिकाणी कृषी प्रदर्शनीत नामांकित कंपनीचे खते, औषधी, आधुनिक यंत्र, शेतीचे अवजारे, बी बियाणे, पशुखाद्याची प्रदर्शनी लावण्यात आली. या महोत्सवात आधुनिक शेती उपयोगी ट्रॅक्टर सुद्धा लावण्यात आले. कृषीपूरक रोजगार मेळावा, धान्य महोत्सव, खानदेशी कृषी खाद्य व संस्कृती, मोफत आरोग्य तपासणी शिबिर सह वधूवर परिचय मेळावासह मोफत तपासणी व्यसनमुक्ती शिबिर सुद्धा घेण्यात आले. या महोत्सवात शहरातील शेकडो नागरिक सह शेतकरी भेट देऊन कृषी महोत्सवात असलेल्या प्रदर्शनीची पाहणी करीत आहे.
यासोबतच रविवारी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी कृषी महोत्सवाला सदिच्छा भेट दिली. या प्रदर्शनीबाबत आयोजकांना शुभेच्छा देऊन उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. श्री समर्थ सेवा दिंडोरी प्रणित यांच्या वतीनं अमरावतीमध्ये विभागीय कृषी महोत्सव साजरा केलेला आहे आणि यामध्ये विविध सत्रावर प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले. पर्यावरण, प्राकृतिक शेती, सस्टेनेबल शेती, नंतर स्व आधारित म्हणजे संपूर्णतः शेतकरी कसा आत्मनिर्भर होऊ शकेल या पद्धतीनं शेती करावी याबद्दल पण मार्गदर्शन केले जात आहे. भारतीय जीवन पद्धती जी होती त्या जीवन पद्धतीच्या प्रमाणे जर आपण गेलो तर सुखी, समाधानी आणि चांगलं उत्पन्नसुद्धा शेती देऊ शकते. याचं संपूर्ण विवरण या सत्रांमध्ये केलेलं आहे. यामध्ये स्टॉलमध्ये इम्प्लिमेंट म्हणजे जे आपण अवजारं म्हणतो त्या अवजारांचं प्रदर्शनसुद्धा ठेवलेलं आहे. बियाण्याचं प्रदर्शन ठेवलेलं आहे. महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या पदार्थाचंही प्रदर्शन ठेवलेलं आहे. आणि म्हणून विदर्भासारख्या, अमरावतीसारख्या भागामध्ये जिथे शेतकरी निराश झालेला आहे त्या शेतकऱ्याला पुनर्जीवित करण्याकरता, त्याचा मनोबल वाढवण्याकरता हे प्रदर्शन अतिशय मोलाचं आहे. म्हणून मी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान दिंडोरी प्रणित यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. काय वाटतं? निश्चितपणे अशा प्रदर्शनी व्हायला पाहिजे. यामध्ये सरपंचाचाही मेळावा त्यांनी ठेवलेला आहे. एक गाव कसं पुनर्निर्माण करता येईल, गाव कसं पर्यावरणयुक्त राहील, गाव कसं स्वावलंबी राहील, आत्मनिर्भर राहील. म्हणजे इथे पाहिलं तर शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे विवाह जोडण्यासाठी सुद्धा त्यांनी एक सत्र ठेवलं. एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळावा, IT मध्ये सुद्धा रोजगार मिळावा यासाठी सुद्धा सत्र ठेवलं. म्हणजे शेतकऱ्याच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या आरोग्याच्या असो, शिक्षणाच्या असो, नोकरीच्या असो, त्यांच्या मुलाच्या असो, त्या सगळ्या बाबीवर लक्ष ठेवण्याचं काम या प्रदर्शनामध्ये झालं आहे. बहुउपयोगी आहे आणि त्यामुळं असे वारंवार प्रत्येक जिल्ह्यात व्हावे हे निश्चितपणे अनुकरणीय आहे. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर गावातील पूर्णा नदीच्या पात्रातून अवैध वाळू तस्करी केल्या जात आहे. येथील महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासनाचे कारवाई करण्यास दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. दररोज होत असलेल्या वाळू तस्करांमुळे नदी पात्रात ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील पूर्णा नदी पात्रामधून दिवसाढवळ्या गाढवाच्या माध्यमातून वाळूची तस्करी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील सर्वच नदीला यावर्षी चांगला पूर गेल्याने मोठ्या प्रमाणात वाळू जमा झाली. या वाळूवर डोळा ठेवून असलेले वाळू तस्करांनी अवैधरित्या वाळूची तस्करी होत असल्याने नदीपात्रामध्ये सर्वत्र खड्डेच खड्डे पडल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र महसूल प्रशासनाचे या संपूर्ण बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. अमरावती महानगरपालिका अमरावतीतर्फे प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अंतर्गत महत्त्वपूर्ण सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. लंपी चर्मरोगाचा म्हणजेच LCD प्रादुर्भाव झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यामधील 17 जिल्ह्यांमधील एकूण 60 तालुक्यांमध्ये 7 सप्टेंबर 2022 पर्यंत प्राण्यांच्या गोजाती प्रजातीमधील 25 गुरे व म्हशी मरण पावल्याचे कळविण्यात आले आहे. लंपी चर्मरोग म्हणजेच LCD हा जलद गतीने पसरणारा अनुसूचित रोग असल्याचे दिसून आले आहे. लंपी चर्मरोग असल्याचे संशयित असलेल्या किंवा संक्रमित झालेल्या प्राण्यांच्या प्रवेशास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने असंक्रमित क्षेत्रामध्ये अनुसूचित रोगाचा प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी सीमा तपासणी नाक्यांवर काटेकोर अंमलबजावणी व कारवाई करण्यासाठी अमरावती महानगरपालिका हद्दीमधील गोपालक, पशुपालक, गोरक्षण संस्था व दुग्ध व्यावसायिक यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. यामध्ये अमरावती महानगरपालिका हद्दीमध्ये लंपी चर्मरोगावर नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्यांचे निर्मूलन करता येईल आणि गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी यांची ज्या ठिकाणी ते ठेवले जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण मनाई करण्यात येत आहे. अमरावती महानगरपालिका हद्दीमध्ये गोजातीय प्रजातीची बाधित असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजातीय प्रजातींच्या कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणतीही प्रकारची वैरण,
प्राण्यांच्या निर्वायासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करण्यात येत आहे. गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशीचा कोणताही प्राणी बाजार भरविणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम करण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच उक्त नियंत्रित क्षेत्रामधील बाजारपेठेत, जत्रेत, प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या उक्त बाधित झालेल्या गुरांना व म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यास मनाई करता येईल. अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये आणण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. अमरावती महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व गोरक्षण मंदिरे, ट्रस्ट, दुग्धशाला, गोपालन केंद्रे यांना या अधिसूचनेद्वारे प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वय लंपी चर्म रोगाबाबत नियंत्रण व उपाययोजना करण्यासंबंधी सूचित करण्यात येत आहे. अशा सूचना अमरावती महानगरपालिका आयुक्तांतर्फे करण्यात येत आहे. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. बडनेरा येथील नवी वस्ती परिसरातील महानगरपालिका उद्यानातील शहीद स्मारकासमोर बडनेरा शहर काँग्रेसच्या वतीने श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला. बडनेरा नवी वस्ती परिसरातील शहीद स्मारकासमोर शहर काँग्रेसच्या वतीने श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त शहरातील महिला व पुरुष कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. नंतर उपस्थितांनी श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारे मनोगत व्यक्त केले. इंदिरा गांधीचे त्यावेळेस त्यांनी खूप मोठे आभार मानले की बा तुम्ही आम्हाला म्हणजे जे लोक आम्हाला त्रास द्यायचे, मारायचे, हे छळ करायचे, त्यांच्यातून वाचून आमचा एक राष्ट्र उभं केलं आणि आमचं सुखाचं जीवन जगण्याची तुम्ही एक प्रकारची मनोकामना पूर्ण करून दिली, अशी ही इंदिरा गांधी. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त तथा ज्येष्ठ समाजसेवक उत्तमराव भेसने यांनी सिटी न्यूज जवळ आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आता इंदिरा गांधी यांच्या जयंतीप्रित्यर्थ बडनेरा येथे या बगीचामध्ये एक जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यासोबत इथे काही ज्येष्ठ काँग्रेस नेते आहेत, माझ्यासोबत कार्यकर्ते आहेत. यापैकी एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत माझ्यासोबत उत्तमराव भैसने, ते आता या संदर्भात जयंती संदर्भात आपले मनोगत व्यक्त करतात. या शहीद स्मारकाचं महत्त्व फार मोठं. या ठिकाणी जे बडनेरातले लोक स्वातंत्र्य संग्रामामध्ये उडी घेऊन आपलं बलिदान दिलं, त्या लोकांच्या नावानं हे स्मारक आहे. आणि म्हणून या स्मारकाचं महत्त्व जास्तीत जास्त टिकून राहण्याकरता या ठिकाणी नेहमी आमचे संजय बोबडे शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून कार्यक्रम घेत असतात. आज सुद्धा त्यांनी इंदिराजीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. ही जयंतीचा कार्यक्रम मला वाटते काँग्रेस पक्षाचे जे धोरणं आहेत, इंदिराजींनी काटेकोरपणे सांभाळले नव्हे तर ते प्रखर गरिबांच्या करता राबवल्या गेले. एक योजना आहे दादा, ज्याचा मी 15 वर्ष सदस्य होतो, संजय गांधी निराधार स्वावलंबन. अंतुले साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी ते योजना आज गरिबाची योजना ठरलेली आहे. सर्व योजनामध्ये फेरफार झाला, पण संजय गांधी निराधार योजना गरीब म्हातारे तुटारे लोकांना एक वरदान आहे आणि ते देणं आहे इंदिराजी. सध्या काँग्रेसला असे उतरती काळ आलेली आहे आणि आपण सुद्धा समजू शकता. मात्र हे उतरती काळ याला झळाळी कशी येईल या माध्यमातून आपण कोणते प्रयत्न करणार आहात. आज लोक जरी म्हणत असतील उतरती काळा, परंतु काँग्रेस एक असा आहे पक्ष, काँग्रेस अशी एक संघटना आहे की जी पूर्वीपासून बैलजोडी असो, गाय वासरू असो, खेड्यापाड्यामध्ये ते रुजली आहे. लोक काही म्हणो, काँग्रेसला उतरती कळा नाही. राहुलच्या माध्यमातून आज पाहतो भारत जोडो आंदोलन चालू असताना कितीतरी लोक राहुलच्या बरोबर आहे. कारण हे उतरती कळा नाही म्हणा लागत. येते काळ बदलते, पण पुन्हा काँग्रेसचे दिवस येतील. त्यांनी स्पष्ट कबूल केले आहे की काँग्रेसला उतरती काळा नाही. राहुल गांधी यांच्या माध्यमातून पूर्ण भारतभर भारत जोडो यात्रा सुरू आहे आणि परत काँग्रेस उभारून येईल अशी यांची अपेक्षा आहे. कॅमेरा पर्सन नकुल नाईक सोबत मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज अमरावती.
या जयंती कार्यक्रमाला संजय बोबडे, प्रकाश बोरकर, उत्तमराव भेसेन, प्राध्यापक सिंग, गजानन धनगर, किशोर खोब्रागडे, राजीव दुधे, ताई बनसोड, भारती पाटील, नाताई बोबडे, ललिताताई रगबनसिंग, चंद्रकला कोठारी आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय बोबडे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. बडनेरा येथील नवी वस्ती परिसरातील हरिदास पेठ येथे स्वर्गीय कवी मदन नंदेश्वर यांच्या 47व्या स्मृती दिनानिमित्त यांच्या निवासस्थानी छोटेखानी काव्य मैफिल बैठकीचे आयोजन शनिवारी दिनांक 19 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. बडनेरा येथील नवी वस्ती परिसरातील हरिदास पेठ येथे कवी मदन नंदेश्वर यांच्या 47व्या स्मृती दिनानिमित्त काव्य मैफिल बैठकीचे आयोजन करण्यात आले. या मैफिलीच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करून व कवी मदन नंदेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून काव्य मैफिलीस सुरुवात करण्यात आली. गात चाललो जीवन पत्ती बाळ भीमाची गाणी या कवी मदन नंदेश्वर यांच्या गीताने सुप्रसिद्ध गायिका संगीता राऊत यांनी अभिवादनपर गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ समाजसेवक उत्तमराव भेसेन यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले. राज माझे हे एक संत कैसे कपडे नवे जरीचे लंगड्या लुल्या देई अवपनास चिंधी नाही नाही हे एक संत कैसे देबूजीराज माझे माझे हे एक संत कैसे देबूजीराज माझे पहाडी केवडा तो मांडो भांडियांचा गाडग्यात प्रेम त्यांचे त्यांचे हे एक संत कैसे देबूजीराज माझे माझे हे एक संत कैसे देबूजीराज माझे करीताच कीर्तनाला विद्या मुळी नसोनी आज त्यांच्या नावानं संत गाडगे बाबा विद्या करीताच कीर्तनाला विद्या मुळी नसोनी अव भरली रसाळ वाणी वाणी हे एक संत कैसे देबूजीराज माझे माझे हे एक संत कैसे देबूजीराज माझे चिंध्या म्हणे तयांचे वैराग्य चलेन चिंध्या म्हणे तयांचे वैराग्य चलेन महिमा ती कोण जाणे जाणे हे एक संत कैसे देबूजीराज माझे माझे हे एक संत कैसे देबूजीराज माझे. धन्यवाद. माझं आपण ऐकलं त्याबद्दल. या छोटेखानी काव्य मैफिल बैठकीच्या अध्यक्षस्थानी कवी आर.एस. तायडे हे होते. या काव्य मैफिलमध्ये ज्येष्ठ कवयित्री मायाताई वासनिक, या काव्य मैफिलीमध्ये दिगंबर झाडे, केशवराव गायकवाड, राजाभाऊ हातगडे, पुष्पाताई बोरकर, निकुल नाईक, संजय तायडे, विलास थोरात आदी कवींनी सहभाग घेऊन आपल्या दर्जेदार कविता सादर केल्यात. या कार्यक्रमाला अनिल पाटील, उत्तमराव राऊत, बी.डी. राऊत, धर्मशील मेश्राम, जनाक्रोशचे संपादक सुनील इंगोले, साप्ताहिक बडनेरा टुडेचे संपादक मंगेश चव्हाणसह मोठ्या संख्येने कविताप्रेमी उपस्थित होते. कवी नकुल नाईक यांच्या बुद्धाच्या मर्मभेदी कवितेने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. तर ऐकू प्रसिद्ध कवी नकुल नाईक यांची ही हृदय हेलवणारी ही कविता. माझा हिशोब सारा माझ्यात असा असावा, भुललेल्या पारड्यात माझा बुद्ध दिसावा. माझा हिशोब सारा माझ्यात असा असावा आणि भुललेल्या पारड्यात माझा बुद्ध दिसावा. भिजलेल्या पंखांना बळ असे भिजलेल्या पंखांना बळ असे मिळावे. न्यायदान करताना शब्दा शब्दात बुद्ध उरावा. शब्दा शब्दात बुद्ध उरावा. कीर्तीत ज्ञान असता
कीर्तीत ज्ञान असता शब्द जपून ठरले. कीर्तीत ज्ञान असता शब्द जपून ठरले. बुद्धीची किंमत करता समतोलही माझे हरले. बुद्धीची किंमत करता समतोलही माझे हरले. कळणार काही माझे जळणार सरण जेव्हा. कळणार काही माझे जळणार सरण जेव्हा. अखेरच्या शब्दाला आगीचे मोल ठरले. अखेरच्या शब्दाला आगीचे मोल. पेरतील बीज शब्द शब्दात जीव असता. पेरतील बीज शब्द शब्दात जीव असता. सुपीक त्या जमिनीची किंमत मोल ठरता. सुपीक त्या जमिनीची किंमत मोल ठरता. भीम चळवळीचे दाणे लयणारे. भीम चळवळीचे दाणे लयणारे. पिकेल जिते जिते खळकात जीव फुकता. खळकात जीव. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये G73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल 92वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.